टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचा सर्वच पिकांना फटका बसलेला आहे। मात्र फळबागांना सुद्धा या अवकाळी पावसाचा आणि मान्सून पूर्व पावसाचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव तालुक्यातल्या नशिराबाद या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे आहे 6 एकरावर लावलेल्या डाळिंबाच्या बागेला सुद्धा या वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर वादळी वाऱ्यामुळे हे जे झाडं आहेत, डाळिंबाची रोपं आहेत, या ठिकाणी जमीनदोस्त झाल्यामुळे हा पूर्ण माल या ठिकाणी खराब झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहे बरीचशी झाडं जी आहेत ती प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी उन्मळून पडली आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर हे झाड हे या ठिकाणी मोडून पडलेले आहे। प्रचंड वेगाने वादळी वारा होता आणि त्या वादळी वाऱ्यामुळे हे जे झाड आहे ते पूर्ण उन्मळून पडल्यामुळे या ठिकाणी जवळपास शेतातील 1500 झाडांपैकी जे आहे 600 पेक्षा जास्त झाडे जी आहेत ती अशाच पद्धतीने या झाडांना वादळी वाऱ्याचा फटका बसला आणि त्यामुळे ही सर्वच जी झाडं आहे या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दुसरं म्हणजे ही झाडं जी आहे ती उन्मळून पडल्यामुळे या झाडांना जी फळं लागलेली होती ती लाल पडून या ठिकाणी डाळिंबात जवळपास ही फळं जी आहेत ती पूर्णपणे सुकलेली आहेत आणि त्याचं जे आहे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी आपण या शेताच्या शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं किती नुकसान झालं, कशामुळे झालंय, किती एकरावर तुम्ही या ठिकाणी डाळिंबाची आमची 6 एकरची डाळिंबाची बाग आहे। आमचे 1500 झाडं आम्ही लावलेले आहे। याच्यातले 600 ते 700 झाडं आमचे मुडून पडलेले आहे। जे झाडं मुडून पडलेले आहे त्यांची अक्षरशः फळं पण गळाले आणि सुकायला पण लागले। अशा प्रकारे आमचे फळं सुकून गेले, काही फळं खाली जमिनीवर तुटून पडलेले आहे। आता हे झाडं आम्हाला परत उभे करावे लागतील। अच्छा, आता आम्ही यांना तारा बांबू करून बांधलेले होते। बांधून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वादळी एवढा पाऊस आला, एवढं वादळ आलं की त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं। झाडाचे झाड आमचे खालून उमरून तुटून गेलेले खालून। किती नुकसान झालंय? आमचं आता 15 ते 20 लाखापर्यंत नुकसान होईल। अच्छा, पंचनामे करायला येऊन गेले का लोक? हो, तर तलाठी कार्य कृषी अधिकारी पण आले होते, तर पंचनामे करून गेले। ते तात्काळ आले, तिसऱ्याच दिवशी आले ते पंचनामे करायला। अच्छा, काय मागणी आहे तुमची? मदत कशी मिळावी, काय मिळावी? कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांची मागणी की सरसकट नुकसानाची मदत मिळावी असं। ते तर द्यायलाच पाहिजे, कारण हा निसर्गाचा एवढा मोठा फटका आहे की शेतकरी सहन करू शकत नाही। गेल्या 3 वर्षापासून सतत या निसर्गाच्या लहरी प्रमाणामुळे शेतकरी हा तोट्यात जात आहे, शेती हा धंदाच तोट्यात जात आहे। सरकार जे देते ते माफक बिलकुल म्हणजे तोटकं मोटकं पुंजीसारखं भरपाई देते। विमा काढला होता का तुम्ही? नाही नाही, विमा नाही काढला। विमा काढून काय मिळतं? काही मिळत नाही। कारण नाकापेक्षा मोती जळ झालाय तो विमा भरणे म्हणजे नाकापेक्षा मोती जळ। अच्छा, तर या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांनी ह्या त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे की जवळपास 3 वर्षापासून ते ही बाग या ठिकाणी लावलेली आहे। 1500 झाडं त्यांनी लावली, मात्र त्यात काही झाडांना फळं लागली होती, हातात उत्पन्न येईल अशी अपेक्षा असताना या अवकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने या ठिकाणी जे आहे जवळपास 600 झाडांना मोठा फटका बसला आणि हे 600 झाडं जी आहेत ते पूर्णपणे काही झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही झाडं ही मोडून पडलेली आहेत। त्यामुळे जे आहेत झाडावरची जे आहेत डाळिंब ते सुकून त्याचं नुकसान झालेलं आहे आणि बरीचशी झाडं ही जमीनदोस्त सुद्धा झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आता या ठिकाणी पंचनामे अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेले आहेत, मात्र लवकरात लवकर भरघोस अशी भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। मात्र कुठेतरी उत्पन्न हातात मिळेल अशी अपेक्षा असतानाच आता या ठिकाणच्या या फळबागांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा मोठा फटका या ठिकाणी बसल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्याने या ठिकाणी हिसकावून घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।